नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण आलोय धोनी बैलाची मुलाखत घ्यायसाठी. नोडीकरांच्या धोनीची मुलाखत घेण्यासाठी मित्रांनो आलोय इथं. आणि शेठ नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव सांगा तुमचं आधी. माझं दत्तात्रय शिवाजी रसाळ. कुठने घेतलेलं वासरू? रेवलकरवाडी. रेवलकरवाडीतून घेतलेलं मित्रापासून वासरू घेतलेलं. कोणाकडे घेतलं म्हणला? सचिन खंडा आहेत, रेवलकरवाडी. बरं, कितीला घेतलं काय? 4,50,000. 4,50,000. एवढी मोठी रिस्क म्हणजे ते तर राहत होतं का फायनलला? हो, राहतो. 2-3 वेळा राहिलेलं फायनलला. हा, कुठं बघितलं पहिल्यांदा तुम्ही? पहिल्यांदा मी वांजोईत बघितलेलं, राहिलेलं तिथं 4 नंबर केलेला. बरं. त्याच्यानंतर एक गट वगैरे काढवतं. नंतर मी मागवतो पहिलं गट काढायला चालू केल्यापासून मागवतो त्यासनी. म्हणलं तुम्हाला देणार पण थोडं थांबा. नंतर वांजोईत वगैरे राहिलं, अजून कुमट्यात वगैरे राहिलं, त्याच्यानंतर आम्ही घेतलं. बरं, तुम्हाला नाद कसा लागला? नाद मिस कॉल आमच्या घरच्या गाईचा. बर. पहिला आणि तेवढं त्या जन्म झाल्या वेळेलाच 8 आपलं चालू झालं. बर. नंतर मग त्याला त्याच माझ्याच मित्राकडे त्याला सचिन खंडात म्हणून त्यांच्याकडे शिकवायला ठेवलेलं. बर. तो पण पळायला लागला, त्यानं पण 5-7 गुलाल घेतले. तिथनं नाद लागला. म्हणजे घरच्या गाईचा मिस कॉल मित्रांनो. आणि मिस कॉल न नाद लावला तुम्हाला. म्हणजे एक नाद हा एकाच घेऊन लागत नाही मित्रांनो. त्याला घरचं पहिला आपण आता नंतर तुम्ही एकाच्या खरेदी करू शकता, परंतु जेव्हा घरचं पळायला लागतं त्यावेळेस नाद लागत असतो आणि त्यानंतर मग आपण विकत घेतो. पण आता तुमचा व्यवसाय काय? माझं दुकान आहे सोनाचा. हो. बर. आता ही 4.5 लाख रुपयाला घेतलं आणि लोक काय म्हणत सुरुवातीला पहिरं तुम्हाला पहिरेला काय अडचण आली? पण पहिल्यांदा पहिऱ्याला मला 2 पहिऱ्याला अडचणी आल्या. आणल्या स्टार्टिंगला एक आपला सोना ड्रायव्हर खटावकर आणि सचिन खंडा त्यांनी एक पहिरा जुळवून दिला, लक्ष जाखणगावचा. बर. ते काय थोडं भाडं थोडं सुरुवातीला. नंतर एकदा वायदी दिली मी एका बैलाला. नंतर काय नाही अडचण द्यायला संपूर्ण पर्यायला. आतापर्यंत आणल्यापासून किती मैदान झाले असतील अंदाजे? आणल्यापासून त्याची मैदान झाली एक 23-24 मैदान आपल्या इथे येऊन खेळला. 23-24 आपल्या इथे येऊन. आणि त्यात गुलाल किती? गुलाल त्याचं 18-19 झालं. कालचा 19वा गुलाल झाला. बघा मित्रांनो, 24 मैदानात 18-19 गुलाल. मी ह्यासाठी विचारतो त्यांना, मला माहित आहे मित्रांनो, प्रत्येक मैदानात वासरू राहते. म्हणजे आता दुसरा आहे मला वाटते. हो, आता दुसरं झालंय. प्रत्येक मैदानात तो राहतोय, परंतु ह्यांना विचारलं कारण एवढा 24 मैदानापैकी 18 मैदानात गुलाल म्हणजे टॉपचा बैल आहे. परंतु तरी पण अंधारात आहे. फक्त कशासाठी? सोशल मीडियाच्या माध्यमातून अंधारात आहे, परंतु तो कंटिन्यू गुलालात आहे. पण काय सांगतात बैलाचं खालनं वरपर्यंत बैल कसा पोहतोय? काय सुट्टी बसणं एंड पर्यंत तेवढं स्पीड, फुल स्पीड न पोहतो. पब्लिक नंबर पोहते? पब्लिक मध्ये 4 एखादी पोहतो. 4 एखादी. हो. म्हणजे आणि स्वभावाला कसा आहे? स्वभावाला असा शांत आहे. घरी वगैरे शांत असतो, पण एकदा खाली सोडला की मग ते त्याच्या हिशोबात. अड्ड्यात पण असा शांत असतो पळायला जायच्या आधी. झोपला की मग त्याच्या हिशोबाने तो. बर. म्हणजे आणल्यापासून तुमचं 24 मैदानात 18 गुलाल. हो. मग आता तुमचं म्हणजे अनेक लोक म्हणजे पहिऱ्याला तर तुम्हाला स्वतःलाच फोन येत असतील. हो, येतात. काय म्हणजे कसं नियोजन असतं तुमचं? नाही, आपल्या वासरावर आपल्याला वाटेल त्या बैलावरच आपण म्हणजे पळतो. आपण भाडं पण कधी कोणाकडे घेणार नाही किंवा घेतलं पण नाही. तुम्ही वायदी घेत नाही. आपल्याला वाटेल बाबा आपल्या बैलावर चांगलं पळेल, त्याच्यावर आम्ही पळतो. आठवणीतलं मैदान कुठलं सांगू शकतो? आठवणीतलं लारावर 1 नंबर केलेला इथं वडगाव शहरासमोर. लाराने धोनीने 1 नंबर केला शिरवाड्याला. आणि आता परवादीचं मोठ्या मैदानात देवाभाऊ केसरी राहिला, 5 नंबर गेला शंभूवर. बर. कुठं फायनल झाला? हे एक झाला वडगावचा 1 नंबरचा. कालचं मैदान पण चांगलं मोठं मैदान होतं. किती होतं? तुम्ही किती नंबर केलाय ना? 5 नंबर. 5 नंबर केला. अजून कुठं म्हणजे 80-30ची लढत वाटलं की आपल्याला म्हणजे इथं राहायचं होतं, राहिलोच? 80-30ची लढत तशी इथं चोरडा दामासनी आदल्या संध्याकाळी म्हणजे पायराच नव्हता. आमच्या गावचं मैदान होतं. आमचा पण काय आदल्या दिवशी संध्याकाळी त्यांनी सांगितलं की आमचा बैल नाही पाहणार उद्या, अडचण आहे काहीतरी त्यांनी सांगितलं. मग नंतर आम्ही रातचा मला वाटतं 1-2 वाजता जाऊन त्यांच्या घरी जाऊन बाह्या पाटील खोडशीकर त्यांच्या घरी जाऊन बैल घालायला लावला. आणि तिथं म्हणजे आमच्या गावच्या मैदानात त्यानं
राखलं आमचं. म्हणजे थोडक्यात गुलाल झाला. गुलाल झाला. म्हणजे इतकं बघा मित्रांनो, गावचं मैदान असल्यानंतर कधी कधी आणि फसवणाऱ्याला पण माझं एक सांगणार की बाबा कधी आदल्या दिवशी जर नाही म्हणून सांगितलं तर लय अडचण लय येते. अडचण येते. तुम्ही तिथे गेलात, तुम्ही विनंती केली आणा हो, काय विनंती केली. माझा मित्र आहे इथं बाया पाटील खुर्शीवर, त्यांनी तिथं जाऊन घरी त्यांच्या रात्री 1 वाजता जाऊन त्यांनी विनंती केली की बैल तेवढा द्या आम्हाला काय पण करून, आणि त्यांनी दिला बैल. मग आता मुंबईला वगैरे म्हणजे लोक म्हणजे कसं होतं, आता ही वासरू चांगलं मित्रांनो नामांकित बैल आहे. म्हणजे दोन्ही म्हणजे सोशल मीडियातनं जरी दूर असला तरी पण ह्या वासरासाठी किंवा ह्या बैलासाठी अनेक फोन येत होते की आम्हाला पैऱ्यासाठी भेटेल का. म्हणजे अनेक म्हणजे नामांकित म्हणजे टॉप मधला बैल आहे. तर तुम्हाला मुंबईला वगैरे बोलवते ते का बाबा या? नाही कधी आला तसं फोन, अजून तर नाही आला. मुंबईवर नाही कधी आला. आता तुम्हाला कोणाबरोबर पळायची इच्छा अजून राहिली कोण? म्हणजे आता टॉप मधल्या कुठल्या बैला पळला? टॉप मधल्या तसं नाही, 2 नंबर या बैलामध्ये पळवतो. आता पळायची इच्छा मथुरवर एक आहे, मांगडा त्या सुंदर, आणि 4x4 गजा. म्हणजे ह्या बैला बरोबर पळायची इच्छा म्हणजे किती पण काय जरी झालं तर ह्या बैला बरोबर पळालं, त्याशिवाय तर कळणार नाही आपला बैल म्हणजे आपला किती पळतोय. म्हणजे असं कुठेतरी होतं का तुम्ही आता 2 म्हणजे तुमच्या अंधारातल्या बैल ही काय तुम्ही नंबरला राहताय म्हणजे तुम्ही काय टॉप नाही, टॉप मध्येच आहे तुम्ही. तुमच्याबरोबर जो बैल पळणार आहे तो पण म्हणजे पळलाय गुलालात राहिला तो पण टॉपचाच आहे. परंतु विषय काय होतो, टॉप म्हणजे काय असते अनेक लोकांना वाटतं टॉप म्हणजे लय पोहतो म्हणून टॉप. त्याला नाही, जो नावात आहे कंटिन्यू नावात आहे त्याला टॉप म्हणायचं. पण जर ते अंधारात पण टॉपची बैल दडलेली आहे, तुम्ही अंधारातली झुडकून म्हणजे तुमचा बैल पण टॉप मध्ये आहे, पण सोशल मीडियाच्या दृष्टीतून किंवा पुढे आला नाही किंवा हे झालं नाही म्हणून म्हणजे एवढा बैल पळतोय. आता म्हणजे कसं होतं, पायऱ्याला कधी कधी अडचण पण येते. जरी पळत असला तरी कधी काय लोकांना म्हणजे विश्वास नसतो किंवा असं कधी झालंय का बाबा की त्या दिवशी अडचण आली, तुम्ही मगाशी बोलला की बाबा आदल्या दिवशीच गावचं मैदान आणि त्या दिवशी घरी जाऊन गेलं, असं कधी अडचण आली का? किती वेळा अडचण? नंतर पण आली एकदा. आपलं पेडगावचं मैदान होतं, मोरे सरकारने घेतलेलं पेडगावचं मैदान होतं, आणि तिथं आदल्या दिवशीच म्हणजे 2-3 दिवस पायऱ्याला आम्ही लागलेलो मागं 2-3 जणांच्या. पायऱ्याला काय नाही बोलली. नंतर मग विचार केला घरचीच गाडी आणायची. घरची गाडी आपला गरुडा, आणि ती गाडी आम्ही आणली. तिथं 3 नंबर केला. हिंद केसरीला नाही, हिंद केसरी आता बारका एक मैदान झालेलं, पेडगाव फाटीला झालेलं. पेडगाव फाटीच्या मैदानात 3 नंबर केला, ती पण आठवण आहे. आणि अजून म्हणजे काय सांगतात बैलाबद्दल, काय सांगतात? बैल पळतो त्या म्हणजे आहे पहिल्यापासून, जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून बैल पळतोय, चांगला पळतोय, कधी नाराज नाही केलं त्यानं. असं सलग आता 24 मैदानात सलग किती वेळा राहिला तुम्ही? म्हणजे सलग चोराडच्या फाटीला 9 सलग मैदान राहिलं. सलग 9 मैदानात मैदान 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, कधी 5 नंबर, म्हणजे असं सलग राहिलो. सलग 9 मैदान, एक पण मैदान मार हल्ला नाही चोराड फाटीला. म्हणजे त्या घरचं गावचं मैदान असल्यामुळे पायाखालची फाटी सलग 9 मैदान. बैल चांगला पोहतोय, अनेक लोकांची नजर असतात, पण पायऱ्यासाठी भरपूर तुम्हाला पायऱ्यासाठी भरपूर फोन येते. पण तुम्हाला मोठ्या लोकांचा फोन येतात का कधी असं बाबा बैला? मोठ्या टॉप मधला अजून तर नाही फोन कोणाचा आला. 2 नंबर 3 नंबर, आणि पहिलं तर फोन आला तरी मी कधी म्हणजे होय म्हणत नाही. मला जी वाटेल बैलावर आपण पळल आपली गाडी चांगली, मला मी होय म्हणतो, होय आपण. म्हणजे बघा मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, जोपर्यंत जर मोठ्यात तुम्हाला जर पाहायचं असेल, मी आता अनुभव आहे मला, जर मोठ्यात तुम्हाला पाहायचं असेल, ज्या वेळेस मोठा बैल एखादा कमी येईल त्याला त्यांच्या टॉप 10 मधला जर बैला नाही दिला तर ह्या बैलासनी ती फोन करते. आणि मग ह्याच्या त्या बैला बरोबर ह्यानं बोलायला गेलं का ह्यो पण उजेडा देतो, त्यो पण उजेडा देतो, म्हणजे आणि परत तो माणूस देत नाही बैल. बघा तुम्ही एखाद्या टॉप मधला बैल, समजा टॉप 10 मधला एखादा बैल अंधारात म्हणजे 2-4 मैदान मार खाल्ला तिनं, मग तो काय करणार, आपल्यापेक्षा खालच्या म्हणजे अंधारातलाच बैल उडाकणार, पण असा एखादा बैल उडाकणार, म्हणजे जो पळतोय परंतु नावात नाही. मग ह्याच्याबरोबर आमच्यावर पण असं घडलंय. ज्या बैलाला 5-6 महिने गुलाल नव्हतं त्याला आम्ही गुलाल दिला, नंतर आता आम्हाला थोडं टाळायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे हे असं होतंय, अनेक अडचणी असते त्या बैलगाडी क्षेत्रात. पण मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या बैलाचं सगळं म्हणजे थोडक्यात बैलाची जसं तुमची आहे तशी ती पण बैलाची आईच आहे, अशा प्रकारे आईवडील सेवा करते, सगळं घरचं बघते. त्यांच्याशी बोलू आपण मित्रांनो, या. तर काय सांगचाल मावशी, की बैलानं भरपूर नाव केलंय किंवा ह्या गावाचं पण नाव केलंय, तुमचं पण नाव केलंय, काय बैलाबद्दल कसं असतं घरचं नियोजन? काय घरचं नियोजन काय, आता मीच बघते सगळं.
कारभारी असतात, रेशनिंगचं दुकान आहे. हा. परत शेतातलं काम आहे. हा. मग वैरण तेवढे आणून टाकतात घरी. बर. मीच बघते दिवसभर बैल. बैल घरी तुम्हाला मारतो बिरतो नाही असं? मारत, सगळं नियोजन तुम्हीच? मीच करते. काय असतं सकाळपासून कसं काय? काय सकाळी असतात, शेण काढू लागायला असतात मला. हा. वैरण घेऊन येतात, परत कुठे करून ठेवतात. बर. दिवसभर मी घालते कुठे. मैदानावर गेल्यावर कंटिन्यू गुलालाच आहे. आणि हो. लोक तुम्हाला म्हणजे आता विचारत नसतील दोन्हीच काय. आता कसं होतं, नाद लागायला लागला एक नाद प्रकारे घरून. लागलाय. हो, नाद आहेत. बर. मी इथं मोबाईल नसला तरी मी दुसरीकडे मोबाईलवर बघायसाठी जाते. हा, मोबाईल फक्त काय झाले बघायला. काय झाले गटात, कुठले आहे, हम्म. बसला का गटात, सीमित आला का, असं बघायसाठी मी मोबाईलवर पण दुसरीकडे एक प्रकारे जोपर्यंत गट सेमी काढत नाही तोपर्यंत लय अगदी जीव पण वाटत नाही, पाणी पी वाटत हो. नाही, असं अशी गणित असते. असते. हो. पण ज्यावेळेस बैल आणला त्यावेळेस तुमचा विरोध होता का लेखाला? विरोध नाहीच की. ते म्हणजे ते म्हणत होत आपल्याला एवढा जमल का त्या खोंडाचं सांभाळायचं. परत तिकडे पेडगावलाच केला ना पहिल्यांदा. पेडगावलाच केला. मग तिकडं हे गेलं, म्हणलं आजच्या आजच बैल आणायचं आपल्या घरी. त्यांचं मन तवा बसलं की आपण आणूया बैल, चांगला आहे म्हणून. तर मित्रांनो बघा, बैलाचं सगळं म्हणजे कसं होतं, आपण पुरुष मंडळी मैदानावर जातो, बैलाचं खरं आणि तुमच्या नावावर पोहतोय, खरं प्रत्येकाने फक्त महिलाच्या नावावर बैल पळवा, म्हणजे कारण कसं होतं त्यांचं कष्ट असतं. तर मित्रांनो, कुठलीही बैल पळतो त्याच्या मागची टीम खूप महत्वाची असते, कारण ती फळे असते मागची आणि त्या ह्याच्यावर बैल पळत असतो. तर काय सांगचाल, बैल कंटिन्यू गुलालात आहे, कसं असतं नियोजन? काय नियोजन बघा, गेले 4 महिने झालं. हा धोनी उर्फ सोन्या उर्फ धोनी, हा शिवाय शेठ रसाळ आणि प्रेमदत्ता शेठ रसाळ या नावाने पळतो. आणि आता एक 2 महिने झालं त्यांच्या मातोश्रीच्या नावाने हा बैल पळतो. आणि त्याच्या अगोदर सगळ्या शेनवडीला वेळ लावलं. हा असा आमच्या गावचा मिस कॉल, ह्या मिस कॉलनं पूर्ण आमच्या टीमला वेळ लावलं. तिथूनच आमच्या गावाला बैलगाडी क्षेत्राचा नाद लागला. तिथून आमची सुरुवात झाली. मधला काळ खराब गेला मिस कॉलचा, आता रुटीनला लागलाय. आणि त्यानंतर आमची 3 मालकाची 3 बैल आहेत, मिस कॉल, गरुडा आणि सोन्या उर्फ धोनी. आणि त्यांच्या चुलत भावाची 2 बैल आहेत, चेतक आणि गणाभाऊ. हे भाऊ सगळे, ही टीम सगळी त्यांच्या घरातलीच लोक आहेत, कळलं. आणि आम्ही गावाचे सहकारी सरपंच आहेत, उपसरपंच आहेत. अशी ही आम्ही मैदानाला सगळ्या एकजुटीने जातो. ह्या क्षेत्रात एकजूट असेल तर हे क्षेत्र टिकतं, किंवा ती ताकद असेल तर. तसं आम्हाला ह्या दोन्हीनं आतापर्यंत आपण 4 महिन्यामध्ये 19 गुलाल दिलेत. आदत मधले 17 आणि दुसऱ्यामधले 2. आता दुसरा झाला त्याला किती दिवस झाले? दुसऱ्याहून 8-15 दिवस झालेत. बघा मित्रांनो, दुसरा झाल्यानंतर 2 गुलाल केले लागतात 15 दिवसात. हे मान कसं होतं, आता आदतपेक्षा जास्त पळणार, सुट्टी मेकर आहेत, खाली निघायला किंवा कसं असतंय बैल खाली निघताना कसा निघतोय, आणि खाली लय स्पीड आहे का वर लय स्पीड आहे? नाही, खालनं पण निघतो. जसा बैल पहिल्या फेऱ्याला कसा पळल तसा दुसऱ्या फेऱ्याला त्याचा करतो. म्हणजे खाली तो बैल पळा नाही तर मग तो बरोबर निघतो. म्हणजे त्याच्या ह्यानंच खालचा बैल निघला जास्त तर त्याच्या बरोबर निघतो. पुढे तो बैल वाढायला लागला ना मग तसाच ओढतो मग पुढे पण. म्हणजे त्या बैलाला कमी असतं की बाजूचं पळते जास्त पळायचं, मग तोंड काढूनच निकालात पोहतो मग. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो, टीम महत्वाची आहे. काय सांगचाल? टीम आमची कसं आहे माहितीये का, सगळ्यात पहिल्यांदा आमचा मिस कॉल बैल जेव्हापासून आमच्या गावात म्हणजे ह्याच्या घरच्याच गायचा बैल आहे. पण तो जसा बैल पळायला लागला तर सगळ्या पोरांनी नाद लागायला लागला बैलगाड्याचा. पहिल्यांदा आमच्या गावात ह्या बैलगाड्याचा नादच नव्हता. ह्या बैलांना जसं 5-6 गुलाल केलं तसं तेव्हापासून गावात हळूहळू वासर पण आमच्या खोया लागली, यायला लागली. त्याच्यानंतर आता 4 महिने झाला आम्ही तो सोन्या आणला, तेव्हापासून तर आम्ही कंटिन्यू गुलालातच आहे. आणि टीम आमची अशी आहे की एकदा कळलं शेटनं सांगितलं की बाबा आज ही मैदान आहे, पायरा झालाय, आपल्याला जायला लागेल, सकाळ 6 वाजल्यापासून सगळी तयारी चालू असते. आड्याच्या दिवशीच्या कामाचं सगळं नियोजन आदल्या दिवशी करून सगळी पोरं तयारीतच आड्यावर पोचते. काय हो, तुम्ही आणताना तुम्ही म्हणत होता आणू नका बैल किंवा थांबा आपलं होईल का नियोजन, पण आज एवढी पोरं किंवा सगळ्यांचा जीव बसलाय. नाही, मी का नको आणा म्हणतो तू, ही जी लहान मुलं आहे ती ह्यांना भरपूर नाद लागलाय. आता त्यांचं शाळेचं नुकसान नको, असं नको.
आपले मला आहेच. हम्म. मला नाद आहे आमच्या अक्षी घराला आहे. हम्म. आमच्या आजोबापासून हे नाद आहे. आता आज आमच्यात 5 बैल आहे ती पळणारी. हम्म. पण कसं होते आम्ही इथं करतोय या लहान मुलांनी बी हे नाद नको बरं. म्हणून मी मुलाला विरोध केला. पण शेवटी पोरं जायची काय राहत नाही. राहत नाही ती मला मी टेम्पोत बसताना विचारतो आज शाळा आहे का काय अभ्यास सांगितलाय का असं सगळे विचारतो. हम्म. घरी सांगितलंय का हम्म. असं तुम्ही अगदी माझ्यावर या अगदी ह्यो भाव आहे हम्म. त्या भावाला सुद्धा विचारतो तुझं कामाचं नियोजन सगळं केलंयस का हम्म. तरच ये मग नाहीतर अड्ड्याचं काय पण शक्यत बारक्या पोरांनी मैदानावर येणं टाळावी माझं टाळावं. मत हा. आहे. म्हणजे माझं बी हे होतं. स्वच्छ मत आहे बा. तर बघा ही होती टीम मित्रांनो आणि खूप छान बैल पळतोय. मला 24 मैदानापैकी 19 मैदानात गुलालात बैल आणि हे टॉपचाच आहे मित्रांनो. दुसऱ्या वयात आता 15 दिवसापूर्वी त्यानं दात लावला. त्यात 2 गुलाल आहेत दुसरा झाल्यानंतर. जसा चौसा होईल अजून जास्त पळणार आणि भविष्य काळात तुम्हाला टॉपमध्ये आता टॉपमध्येच आहे पण भविष्य काळात खूप हिंद केसरी वगैरे असली मैदान मारू शकतो असा बैल आहे. धन्यवाद मित्रांनो.